नमस्कार बालमित्रांनो, इंग्रजी वाचन सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण दोन इंग्रजी अक्षरांना जोडून जोडाक्षर कसे तयार होतात हे बघणार आहोत. बघा, त्याच्यासाठी आपण उदाहरण घेऊयात. हे अक्षर आहे प. काय आहे? प. आणि हे अक्षर आहे ह. काय आहे? ह. अरे ठीक आहे. बघा, तर हे दोन जर आपण एकत्र घेतले तर आपल्याला हे तिसरं अक्षर मिळते आणि या अक्षराला म्हणतात ह. काय म्हणायचं? ह. म्हणजे याचा प आणि याचा ह हे दोन्ही आवाज इथे येणार नाहीत आणि तिसरा आवाज येणार आहे ज्याला आपण म्हणतो फ. आणि याला इंग्रजीमध्ये म्हणतात डायग्राफ. काय म्हणतात? डायग्राफ. चला, तर आज आपण हे डायग्राफ काय असतात आणि त्याचे शब्द हे दोन्ही वाचायला आणि लिहायला शिकूयात. चला, तर मग सुरू करूयात. बघा, सर्वप्रथम आपल्याकडे आहे सी आणि एच. सी चा आवाज होतो क आणि एच चा आवाज होतो ह. पण हे दोन्ही एकत्र आल्यानंतर त्याचा आवाज होतो च. काय होतो? च. च अ प. च अ प. चॉप. म्हणा, चॉप. त्यानंतर आहे च ए न. च ए न. याला म्हणायचं चेन. म्हणा, चेन. हे झालं सी आणि एच वरचं. ठीक आहे. आता पुढचं बघा. यामध्ये आहेत दोन अक्षर. परत तसेच डायग्राफ तयार करूयात. एस चा आवाज होतो स आणि एच चा आवाज होतो ह. पण या दोन्हीला एकत्र म्हणतात श. म्हणा, श. आता बघा, ह्याच्यावरची अक्षर पहा. श ई प. श ई प. याला म्हणायचं शिप. काय म्हणायचं? शिप. पुढचं बघा. श. श अ प. श अ प. शॉप. काय म्हणायचं याला? शॉप. त्यानंतर श ए र. हे लक्षात घ्या, शेवटी ई आल्यामुळे ए चा आवाज ए व्हायला. श ए र. शेअर. म्हणा, शेअर. आलं लक्षात? पुढचं बघा. आता चार थोडासा छोटा आहे. सी चा आवाज होतो क आणि के चा आवाज सुद्धा होतो क. आता या दोन्ही क ला मिळून आपण एकत्र क असा आवाज करूयात. बघा, तर पहा. ब्र ई क. ब्र ई क. ब्रिक. काय म्हणे त्याला? ब्रिक. त्यानंतर र अ आणि याला म्हणायचं क. ए ट. र अ क ए ट. आता याला जोडू. र के ट. र के ट. पुढं बघा. ब्ल. आता ब आणि ल ला जोडायचं ब्ल. ऍ आणि क. ब्लॅक. म्हणा, ब्लॅक. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा डायग्राफ आहे क आणि यनचा. क आणि यनचा. के चा आवाज होतो क आणि यनचा आवाज होतो न. पण हे दोन्ही सोबत आले तेव्हा काय करायचं? के ला सायलेंट करायचं आणि फक्त न चा आवाज करायचा. न. काय म्हणायचं? न. बघा, न ओ नो आणि डब्ल्यू. तर याला म्हणायचं नो. म्हणा, नो. त्यानंतर क आणि यन याचा आवाज काय करायचा आहे? न. न ऑ ट. न ऑ ट. नॉट. नॉट. त्यानंतर न ई नी. न ई नी. आलं लक्षात? चला, पुढच्या डायग्राफ कडे वळूयात, जो आपण सर्वात सुरुवातीला पाहिला. प आणि ह याला एकत्र म्हणायचं फ. आता मराठीमध्ये फ हे वेगळं अक्षर आहे, पण इंग्रजीमध्ये बरेचसे अक्षर हे वेगवेगळे नाहीत. त्यामुळे आपल्याला काय करायचं? दोन अक्षराला जोडून एक एक अक्षर तयार करायचं. चल बघा. फ. म्हणा, फ. आता बघा. फ ओ ट
ओ, फो टो म्हणा, फो टो. त्यानंतर फ ओ न, ई क आणि स. आता याला एकत्र फो नि क्स, फो नि क्स. त्यानंतर फ ओ न, फो न म्हणा, हो न. आलं लक्षात? त्यानंतर आपल्याजवळ टीचा आवाज होतो ट आणि एचचा आवाज होतो ह. याला म्हणायचं थ. काय म्हणायचं याला? थ. पण त्यासोबत अजून एक आपल्या जो आहे सेम, यामध्ये सुद्धा टीचा आवाज होतो ट आणि एचचा आवाज होतो ह. पण याला एकत्र म्हणायचं द. काय म्हणायचं? द. आता आधी थ वरचे अक्षर समजून येईल बघा. थ, र, ई, थ्री म्हणा, थ्री. त्यानंतर ट उ थ, ट उ थ, टूथ म्हणा, टूथ. त्यानंतर पहा थ अ म ब, थंब. पण आता इथे हे ब तुम्हाला समजण्यासाठी मी उच्चार करायलो, पण याचा उच्चार असाच आहे, थंब, थंब म्हणा, थंब. लक्षात? याला म्हणतात थंब. पुढे बघा, आपण याला टी आणि एच एकत्र याला आपण म्हणलो होतो द. काय म्हणलो होतो? द. बघा, द, ई स, दिस. काय म्हणायचं? दिस. त्यानंतर द ॲ ट, दॅट, दॅट. पुढचं बघा, पुढचं काय आहे? फे द र, फे द र. याला म्हणायचं फेदर. काय म्हणायचं? फेदर. आता याच्यामध्ये आर कधी कधी सायलेंट होतो, पण तुम्हाला समजण्यासाठी आपण याला र म्हणायलो. याला म्हणतात फेदर, फेदर. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा आहे क्यू आणि यू. आता क्यूचा आवाज होतो क्व आणि यूचा आवाज होतो अ. याला म्हणतात क्व. मग बघा, क्व आई ट, क्वाईट म्हणा, क्व आई ट, क्वाईट. लक्षात? पुढे बघा, क्व ए श न, क्व ए श न, क्वेश्चन. काय म्हणायचं? क्वेश्चन. पुढं क्व ए र ल, क्विरल. काय म्हणायचं याला? क्विरल, क्विरल. समजलं? ठीक आहे. बघा, पुढचा आहे डब्ल्यू आणि एच. डब्ल्यूचा आवाज आपल्याला माहिती आहे काय होतो? व होतो म्हणा, व. आणि एचचा आवाज होतो ह. एचचा आवाज काय होतो? ह. आता पहा, या दोन्हीला एकत्र म्हणतात फ. काय म्हणायचं? फ. मग फ आ ट, वाट, व आ ट, वाट. त्यानंतर व उ फू, व उ फू, व ए न, व ए न, वेन म्हणा, वेन. लक्षात? आता शेवटच्या डायग्राफकडे आपण आले आहोत. बघा, डब्ल्यूचा आवाज व आणि आरचा आवाज र. या दोन्हीला एकत्र म्हणायचं र. इथं डब्ल्यूला सायलेंट करायचं, वाचायचं नाही. समजून घ्या. र आई ट. बघा, शेवटी आल्यामुळं आईचा आवाज काय व्हायला? आई व्हायला. र आई ट, राईट म्हणा, र आई ट, राईट. त्यानंतर र ऑ न ग, रॉंग, र ऑ न ग, रॉंग. लक्षात? अशा पद्धतीचे हे डायग्राफ आहेत जे आपण एकत्रपणे वाचतो. बघा, च, क, द, थ,
त्यानंतर अरे उलट झालं व. आलं लक्षात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लेंड्स बघणार आहोत. ब्लेंड्स म्हणजे काय, दोन अक्षरे एकत्र जोडून परत असे शब्द तयार होतात, पण त्यामध्ये दोन्हीचा आवाज जशाच तसा राहतो, आवाज बदलत नाही. थँक्यू.